तुमचा EMI आता कमी होणार आहे। होम लोन पासून ते कार लोन पर्यंत सगळी लोन स्वस्त होणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर 0.25% ने कमी केलाय। 60% केला आहे। बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी रेपो रेट खूपच महत्त्वाचा असतो। आता यामध्येच घट झाल्याने कर्जाच्या EMI कमी होतो, तर यामध्ये वाढ झाल्याने EMI वाढतो। रेपो रेट कमी झाल्याने सामान्यांना मोठा दिलासा आता मिळतोय। रेपो रेटचं EMI कनेक्शन कसं आहे आपण आता पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। रेपो रेट कमी असतो तेव्हा बँकांना RBI कडून स्वस्त दरात कर्ज मिळतं। कर्जाचा व्याजदर कमी झाल्यास त्याचा परिणाम EMI वर होतो। कर्जाचा व्याजदर कमी झाल्यास त्याचा परिणाम EMI वर होतो। रेपो रेट कमी झाल्यावर होम लोन, कार लोन, पर्सनल लोन स्वस्त होतात। रेपो दर वाढवल्यावर कर्ज महाग होतं आणि EMI सुद्धा वाढतो।